मी प्रथम सर्वसाधारण 2016 ते 21 या काळात सोसायटीमध्ये संचालक आणि चेअरमन होतो. त्या काळात संस्था फक्त 1.25 कोटीवरच होती. ज्यावेळेस आम्ही कार्यकाळात सोसायटीत गेलो त्यावेळेस सोसायटी फक्त 1.25 कोटीवर होती. त्यानंतर आम्ही थोडी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आमचा कार्यकाळ संपता संपता ती सोसायटी 2.5-3 कोटीपर्यंत गेलेली होती. आणि त्यानंतर आमच्याच काळात सचिव बदलाचा म्हणजे सचिव रिटायर झाले. त्याच्यामुळं आम्ही या आपल्या सचिवांची मागणी करून घेतली आणि तदनंतर 2021 ते 2026 म्हणजे आज अखेर या सोसायटीची प्रगती अशी झाली की आज 3 कोटीवरून सोसायटी 13 कोटीवर गेलेली आहे. म्हणजे सोसायटीचा व्यवसाय 3 कोटीवरून 13 कोटीवर गेलेला आहे. म्हणजे ह्या 6 वर्षात 5 वर्षात सोसायटीची प्रगती 3 ते 3.5 पटीने वाढ झालेली आहे. आणि त्याचबरोबर 2022-23च्या काळात सोसायटीने तालुक्यातील सर्वात जास्त शैक्षणिक लोन वाटप केलं आणि जवळजवळ 1 कोटी शैक्षणिक लोन वाटप केलेलं आहे. त्याचा फायदा सभासदांना असा झालेला आहे ते 1 कोटी सर्वसाधारण 0% व्याजदराने सभासदांना ते पैसे वैद्यकीय शिक्षणासाठी असो किंवा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी असो याला वापर करण्यासाठी मिळाले. आणि त्याच्यामुळं तालुक्यात 1 नंबरला संस्था आली आणि त्याचा पुरस्कार जिल्हा बँकेने प्रथम पुरस्कार त्याच्यासाठी दिला 2022-23 मध्ये. आणि त्यानंतर सोसायटीचे एकूण सभासद 1700 ते 1800च्या दरम्यान होते. पण त्याच्याबरोबर गेले 35-40 वर्षापासून सोसायटीचे सभासद कधीही कमी केलेले नव्हते. मग त्याच्यात मयत होते, बरेचसेच मयत होते. जवळजवळ 300-400 सदस्य मयत होते आणि काही लोकांचा शेअर्स 1 रुपया होता, कुणाचा 2 रुपये होते, कुणाचे 5 रुपये होते. हे सर्व सभासद वार्षिक सभेच्या ठरावात सर्व सभासदांनी असं ठरवलं की हे 5 रुपयाचे 2 रुपयाचे सभासद आहेत आणि जे मयत सभासद आहेत हे सभासद कमी करावेत असं सर्वसाधारण वार्षिक सभेत झालेला ठराव आहे. आणि त्याच्यामुळे ते सर्व सभासद कमी केले. त्याचं बी कारण काय तर त्या ज्यादा सभासद असेल असं इलेक्शन लागलं असेल तर प्रत्येक जेवढा सभासदांचा आकडा आहे तेवढ्या आकड्यानुसार सोसायटीला संस्थेला ER ऑफिसमध्ये त्या सभासदांचे पैसे भरावे लागतात. आणि त्याच्यासाठी 156 रुपये पर सभासद भरावे लागतात. त्याच्यासाठी हा निर्णय घेतला होता. आणि त्याच्यानंतर आतापर्यंत सोसायटीने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज जवळजवळ 800 लोकांना पीक कर्ज वाटप केलेलं आहे आपल्या सोसायटीने. आणि मध्य मुदतीचे जे कर्ज आहे ते कर्ज सर्वसाधारण आपल्या 150 ते 200 लोकांनी घेतलेलं आहे आणि दीर्घ मुदतीचं कर्ज 100 लोकांनी घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 1000 सभासदांना संस्थेनं कर्ज वाटप केलेलं आहे. आणि सर्व सभासदांना कर्ज कागदपत्र पूर्तता दिल्याशिवाय कुठल्याही सभासदाला कर्ज दिलं जात नाही. ज्या सभासदांनी कागदपत्राची पूर्तता योग्य प्रकारे केलेली आहे त्या सर्व सभासदांना सोसायटीत कर्ज प्रकरण केलेले आहेत. त्याच्यामुळं सर्व सभासदांनी अशी नोंद घ्यायची आहे. आणि याच्यामुळं सोसायटी सगळी दरवर्षी लाभांश दिला जातो सोसायटीला. म्हणजे त्याची वसुली सोसायटीची चांगली आहे. 100% वसुली सोसायटीची असल्यामुळे प्रत्येक वर्षी मला वाटतंय फक्त बांधकाम केलं इमारतीचं त्या वर्षी सोडून इतर सर्व वर्षी सभासदांचं हित जोपासून सभासदांना डिव्हिडंड दिला गेलेला आहे. त्याच्यासाठी सर्व सभासदांना आमची ही विनंती आहे की तुम्हाला या आमच्या पॅनलचे प्रमुख जे आहेत या सर्वांनी सोसायटी व्यवस्थित चालवलेली आहे आणि आम्हाला संधी देऊन आम्ही त्याच्यात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्याच्यामुळं सर्व सभासदांना एक आव्हान आहे की या पॅनलचे प्रमुख तीर्थक्षेत्र विकास पॅनलचे प्रमुख सर्वसाधारण आमचे गोरेभाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सूरज पाटील आणि विष्णुपंत कट्टे सरपंच आणि जयप्रकाश कट्टे पाटील या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आता पॅनल तयार केलेला आहे. त्या पॅनलमध्ये सर्व नवीन चेहरे आहेत. 1-2 अनुभवी आहेत, बाकी सर्व नवीन चेहरे आहेत. या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी आणि कबशी या चिन्हावर शिक्का मारून 13च्या 13 उमेदवारांना
निवडून द्यावे ही विनंती. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.